रामकृष्ण हरी माऊली. मी पहिल्यांदाच वारीला आलोय आणि वारीत आल्यावर एक वेगळाच आनंद भेटतो. वारीत सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात, पण कोण कोणाशी भांडत नाही. आणि आमच्या वारीत आता 300 आसपास लोक आहेत, पण कोणीही उपाशी राहत नाही. आणि मेन म्हणजे आमच्या दिंडीचं एक खास वैशिष्ट्य आहे की आमच्या दिंडीत एक पदार्थ झालेला उद्या दुसरा पदार्थ, रोज एक वेगळा वेगळा पदार्थ असतो. एक पदार्थ डबल करत नाहीत आणि खूप आनंद असतो आमच्या वारीत. सगळे एकत्र चालतात, राहतात. आम्ही खूप आनंद मजा मस्ती घेतो, हरिपाठ करतो, काकडा नेमाचं भजन वगैरे करतो. आणि खरंच मला खूप आनंद होतो. रोज वेगळं म्हणजे फुगडे वगैरे खेळतो. वारीत कोणासोबत आलाय? वारीत मी यांच्यासोबतच आले. माझे वडील आलेले मला सोडून गेलेत, पण हे सगळे ओळखीचेच आहेत आमच्या. आणि म्हणजे शिक्षण वगैरे घेतोय की काय? हो 11वीला. ओके. आणि पुढे काय व्हायचंय? आता कीर्तन पण करतो. आताच मी कीर्तन करायला म्हणजे लागलो. आमची निवड अगदी योग्य आहे. भावी कीर्तनकार जे आहेत त्यांनाच आम्ही निवडलेला आहे. तरुणांना एक संदेश देतो की तरुणांनी पण या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावं. दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याने काय होतं, पहिलं म्हणजे आपण व्यसनांपासून लांब राहतो आणि चांगले संस्कार आपल्यावर दिंडीत होत. दुसरा कोणताही किंवा असं काय म्हणतो आपण, दुसरं कोणतंच ठिकाण नाही की किंवा दुसरं कोणताच काय मार्ग नाही. शिक्षण आहे ते खरं या वारीत मिळत असते. रामकृष्ण. राम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. महादेव. जय किसान.